Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Nice to see you. तुम्हा All- सर्वांना पाहून खूप आनंद वाटतो It's a blessing. आणि हे मोठा आशीर्वाद You आहे. hear the word of God. आणि देवाच्या वचनानुसार It's a blessing. हे खूप मोठा आशीर्वाद आहे. Amen. आमेन. Because the word of God has the power कारण देवाच्या वचनात सामर्थ्य आहे to bless us, heal us, deliver us, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी, सुटका देण्यासाठी, to give us hope. आपल्याला आशा देण्यासाठी. Amen. आमेन. When you hear the word of God, it enters your soul. आणि जेव्हा तुम्ही वचन ऐकता ते तुमच्या जीवात प्रवेश करतं. Remember that. नेहमी आठवण ठेवा. When you really hear the word, जेव्हा तुम्ही खरं वचन ऐकता it starts working in your life. ते तुमच्या जीवनात कार्य करू लागतं. And that's the greatest blessing. आणि हाच मोठा आशीर्वाद आहे. Okay. Father, we thank you for this day. पिते आजच्या दिवसासाठी धन्यवाद. We thank you. We have a great God आणि आम्ही धन्यवाद देतो आमचा महान देव आहे, who is the creator, जो निर्माण करता आहे, who is life, जो जीवन आहे, who loves us. जो आमच्यावर प्रेम करतो. Thank you, Father, धन्यवाद पित्या. for that work of salvation आणि तारणाच्या ह्या कामासाठी that Jesus did on the cross जे प्रभू येशूने क्रूसावर केलं and converted all the consequence of sin into a blessing for us. आणि पापाचे सगळे परिणाम जे होते ते आमच्या आशीर्वादामध्ये बदलले. What a blessing Jesus is for mankind. आणि किती मोठा आशीर्वाद प्रभू येशू मानव जातीसाठी आहे. Thank you, Lord Jesus, धन्यवाद प्रभू येशू that pain and suffering you bore की जे त्रास आणि वेदनेतून तू गेला because of our sin. आमच्या पापांमुळं, You converted and brought a blessing for us. आणि ते सगळं तू बदलून आमच्यासाठी आशीर्वाद आणलास. We will never forget this, Lord. आणि आम्ही कधीच विसरणार नाही प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पित्या. I thank you for each and everyone who has come here प्रभू परमेश्वरा, जे सर्व लोक आज आलेत त्या सगळ्यांसाठी to धन्यवाद. honor this day, आणि ह्या दिवसाचा मान ठेवून not only to be blessed, आणि फक्त आशीर्वाद होण्यासाठी नाही, but also to be a blessing परंतु एक आशीर्वाद इतरांसाठी होण्यासाठी, for the new people. नवीन लोकांसाठी. Thank you, Father. धन्यवाद We पित्या. resist the devil शैतानाला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Kindly be seated. आपण सगळे बसू शकता. You know, in this world there are much troubles. आणि ह्या जगामध्ये पुष्कळ त्रास आहेत. There is not anyone in this world who is not acquainted with trouble. आणि असा कोणी या जगामध्ये नाही जो त्रासातनं वेदनेतनं जात नाही. In this world, ह्या जगामध्ये, not in heaven. स्वर्गात नाही. In heaven there is no trouble. आणि स्वर्गामध्ये त्रास नाहीये. But in this world परंतु ह्या जगात, there is trouble. ह्या जगात त्रास वेदना आहेत. Even Jesus said that. आणि प्रभू येशूने असं बोललं, In this world ह्या जगामध्ये you will have trouble. तुम्हाला त्रास क्लेश होतील. Amen. आमेन. He didn't say, don't worry, I'll remove all your trouble. आणि तो असं नाही म्हणला की काळजी करू नका, सगळे त्रास मी काढून टाकेल. No, in Nice. this world you will face troubles. ह्या जगामध्ये, ह्या युगामध्ये तुम्हाला त्रास, क्लेश, संकट येतील. Not because of God, आणि देवामुळे नाही, but because of sin. परंतु पापामुळे. Because the devil uses the platform of sin to trouble us. कारण शैतान पापाचा उपयोग करतो आपल्याला त्रास देण्यासाठी. As long as there was no sin, आणि जोपर्यंत पाप नव्हतं there was no trouble. तेव्हा त्रास नव्हते. God never brought trouble. देवाने कधीच त्रास वेदना आणल्या नाही. That was not his plan at all. आणि देवाच्या योजनेत हे नव्हतं. He made a beautiful earth. आणि सुंदर पृथ्वी बनवली त्यांनी. He made a beautiful parents, आणि first सुंदर parent आणि सुंदर आपले पहिले आईबाप त्याने बनवले, who had no sin. ज्यांच्यामध्ये काही पाप So there नव्हतं was no trouble. आणि त्यामुळे काही संकट नव्हतं. But from the time परंतु त्या our वेळेनंतर, first parents त्या वेळेपासून आपल्या पहिल्या आई were वडिलांपासून influenced by the devil, जे शैतानाद्वारे प्रभावित they झाले received the sin nature of the devil. आणि त्यांच्यामध्ये शैतानापासून पापाचा स्वभाव आला. It's not only the deeds of sin आणि हे फक्त पापाचे कर्म नाहीत that makes you a sinner, जे आपल्याला पापी बनवतं, it's the nature of sin आणि तर हे पापाचा स्वभाव आहे because of which we see the deeds of sin. ज्याच्यामुळं आपण पापाची कृत्य पाहतो. Amen. आमेन. Religion just approaches from outside आणि धर्म फक्त बाहेरून येतो to solve the deeds of sin, आणि पापाची कर्म सोडवण्याचा प्रयत्न but करतो. it can't change the nature of sin. परंतु पापाचा स्वभाव धर्म बदलू शकत नाही. Amen. आमेन. No religion can change your heart. कोणताही धर्म तुमच्या हृदयाला बदलू शकत नाही. It can stop the deeds of sin for some time, आणि पापाचे कर्म ते काही काळासाठी थांबवेल, out of force, out of fear, आणि भयाने किंवा बळजबरीने. but the desire of sin is there because the nature of sin is there. परंतु पापाची इच्छा आहे कारण पापाचा स्वभाव अजूनही आहे. That's why God did a miracle. त्यामुळे देवाने एक चमत्कार केला. He sent Jesus, त्याने येशूला who पाठवलं, paid the sin penalty ज्याने पापाचा दंड भरला and brought the new nature आणि आपल्यामध्ये नवीन स्वभाव आणला. for those who believe. जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी He makes us a new creature. तो आपल्याला नवीन सृष्टी बनवतो. Amen. आमेन. It starts from inside. आणि हे आतून सुरुवात होतं. That's the real person, that is we.
आणि तो खराखुरा व्यक्ती म्हणजे आपण बनतो. So no one can solve the sin problem त्यामुळे कोणीही पापाची समस्या सॉल्व्ह करू शकत नाही or the root problem of sin किंवा पापाचं जे मूळ कारण आहे ते कोणी काढू except शकत. Jesus. फक्त येशूच ते मूळ कारण काढू शकतो. Amen. आमेन. Know this well. हे नीट जाणून घ्या. The nature is changed. आणि स्वभाव बदलतो The Satan's nature is changed. आणि शैतानाचा स्वभाव बदलतो And we get the God's nature. आणि आपल्यामध्ये देवाचा स्वभाव येतो. Amen. Amen. But since we are in the world, परंतु जसं आपण जगात आहोत, because we are in the world, आपण जगात आहोत as long म्हणून as we are in the world, जोपर्यंत आपण जगात आहोत तोपर्यंत, because we are in the flesh, कारण आपण शरीरात आहोत, the devil works शैतान कार्य करतो and causes us to commit sin. आणि आपल्याला पाप करायला भाग पाडतो. That doesn't mean our nature of sin is there. ह्याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये पापाचा स्वभाव आहे, No. नाही. But because of the weakness of the flesh, परंतु शरीराच्या we अशक्तपणामुळे commit the deeds of sin. आपण पापाचे कर्म करतो. But for that, परंतु त्याच्यासाठी you must repent. आपण पश्चाताप केला पाहिजे. Amen. आमेन. Let's go further now. आपण पुढे जाऊया. You know, sometimes living in this world, आणि काही काळामध्ये ह्या जगामध्ये जगताना difficulty comes. अडचणी येतात Sometimes it comes unexpectedly, आणि कधी कधी त्या अचानक येतात and sometimes it remains indefinitely. आणि कधी कधी नेहमी ते आतमध्ये राहतात And sometimes its sorrowful memories remain deep rooted in us. आणि कधी कधी ही दुःखाची जे स्मरण आहे नेहमी आपल्यामध्ये राहतं And many don't know how to remove it. आणि पुष्कळांना ठाऊक नाही की ते कसं काढायचं. And that's the main hindrance that we are not blessed. आणि हेच मेन अडचण आहे ज्याच्यामुळे आपण आशीर्वादित होत नाही. But we have a great encouragement in the word परंतु देवाच्या वचनामध्ये जास्त आपल्यासाठी प्रोत्साहन आहे from the mouth of Jesus, आणि प्रभू येशूच्या मुखाद्वारे and it's powerful. आणि त्याच्या सामर्थ्याने. John 16:33 says, योहान 16:33 सांगतो, Jesus said, येशूने म्हटलं, in this world, ह्या जगामध्ये as long as we are living in this world, जोपर्यंत तुम्ही जगात राहताय तोपर्यंत you will have troubles. तुमच्यावर क्लेश येतील, संकट येतील. Amen. आमेन. So don't expect a life without troubles. त्यामुळं संकट विरहित जीवन ह्याची अपेक्षा बाळगू नका. In fact, you hear my messages that I've been giving. आणि तुम्ही माझे संदेश ऐकले असतील जे मी दिले आहे. Troubles are needed आणि संकटाची गरज असते, त्रासाची गरज असते, to make you mature. जेणेकरून आपण प्रौढ व्हावं. We all grow, we can grow during troubled times आणि आपण सगळे त्रासाच्या संकटाच्या वेळेत वाढतो if you learn a lesson. जर तुम्ही धडा शिकले तर. Instead of growing mature in good time. In good times we don't grow आणि mature. चांगल्या काळामध्ये आपण चांगल्या रीतीने वाढत नाही, Because that's not the test of faith. कारण तिथं विश्वासाची परीक्षा होत When नाही everything is fine, आणि सगळं काही व्यवस्थित असतं. you don't use your faith. तिथं तुम्ही विश्वास वापरत And नाही there's nothing to test your faith. आणि तिथं काहीच नाही जे तुमचा विश्वासाला तपासेल. You don't become strong during good times. आणि चांगल्या वेळेमध्ये तुम्ही बलवान होत नाही. But if you don't know the word, परंतु जर तुम्हाला वचन ठाऊक नाही, you will not want troubles. मग तुम्हाला ते संकट नको आहेत. And even if you're going through troubles, you'll go with bitterness and hurt and anger. आणि संकटातनं जरी जायचं नसलं तरी तुम्ही त्या त्रासातनं, कडूपणातनं तुम्ही जाल And you'll never grow up. आणि तिथं तुम्ही कधीच वाढणार नाही. These troubles will trouble you more. आणि हे संकट तुम्हाला अजून त्रास देतील, Because the troubles are coming to make you strong, कारण हे संकट येतात तुम्हाला अधिक बळकट not करण्यासाठी to drown you. आणि तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही. Amen. आमेन. You cannot be conquered. आणि कोणती गोष्ट तुमच्यावर जय मिळवू शकत नाही. No. If you're a believer, जर तुम्ही a विश्वासू true आहात, believer, खरे विश्वासू you आहात, cannot be conquered. मग तुमच्यावर कोणच जय मिळवू शकत So नाही. look at the troubles. त्यामुळे संकटाकडे बघा That the troubles are there to make me strong. की संकट आहेत, त्रास आहेत, मला अजून बलवान करायला, असं Amen. बोला. To make me आमेन. mature. आणि मला अजून प्रौढ बनवायला. That's the way a believer must look at troubles. आणि अशा प्रकारे विश्वासू लोकांनी त्रासाकडे, संकटाकडे पाहिलं Don't पाहिजे. hear wrong messages. चुकीचे संदेश Oh, ऐकू I नका. will pray and God will remove all troubles. आणि मी प्रार्थना करेल मग देव सगळे संकट काढून टाकेल. No. नाही. You know, these kind of messages people hear. आणि अशा प्रकारचे संदेश लोक ऐकत आहेत So they are offended. आणि ते नाराज होतात They are hurt. आणि ते हर्ट होतात. When they are offended, when they are hurt, they are hurt. आणि जेव्हा ते खेदित होतात, ते नाराज होतात And they become bitter. आणि ते कडू बनतात Why this happened? की हे का घडत आहे असं. Okay, Jesus said, येशूने in म्हटलं, this world you'll have trouble, ह्या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, but take heart. परंतु धीरज धरा, Be encouraged. तुम्ही धैर्य धरा, प्रोत्साहित Why? व्हा. का? I've overcome the world. मी ह्या जगावर जय मिळवला आहे. Amen. Amen. Who has overcome the world? जगावर कोणी जय मिळवला आहे? Jesus. येशू. Only Jesus. फक्त येशूनेच. For whose sake? आणि कोणासाठी? For God's sake, आणि देवासाठी for His sake, आणि त्याच्यासाठी for angels' sake. आणि देवदूतासाठी का? No. नाही. For our sake. आपल्यासाठी. Amen. आमेन.
For the sake of those who would believe in him. आणि त्यांच्यासाठी जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. Amen. आमेन. For our sake. आपल्यासाठी. He doesn't need to do all this to overcome the devil. No. आणि हे सगळं शैतानावर जय मिळवायसाठी त्याला करावं लागलं नाही. No. नाही. He did it for us. त्याने ते सगळं आपल्यासाठी केलं. To do it for us, he had to be 100% man. आणि आपल्यासाठी हे करण्यासाठी त्याला 100% मनुष्य व्हावं That's why लागलं. he became 100% man. त्यामुळे तो 100% मनुष्य झाला. Only one thing was different. फक्त एकच गोष्ट वेगळी होती. Only one thing. फक्त एकच गोष्ट. What was that? ती कोणती होती? He was without sin. तो पापविरहित होता. Amen. Amen. Rest all it was same. आणि बाकी सगळं सेम होतं. He would also feel hungry. आणि त्याला देखील भूक लागायची. He would also sleep. आणि तो देखील झोपायचा. Hello. Everything what a human being does, he did. आणि जे काही मनुष्य करतो ते सगळं तो करायचा. Only one thing different, he had no sin. फक्त एकच गोष्ट वेगळी होती, ती म्हणजे त्याच्यामध्ये पाप नव्हतं. Amen. आमेन. I overcome the world. आणि त्यांनी जगावर जय मिळवला. So without him, you can't. आणि त्याच्या विना तुम्ही करू शकत नाही. He said it. त्यांनी म्हटलं, Without me, you can do nothing. माझ्या विना तुम्ही काहीच करू शकत Because नाही. you have not overcome the world. कारण तुम्ही जगावर जय मिळवलं नाही. I have overcome the world. मी जगावर जय मिळवलं If आहे. you believe in me, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल you're connected to me, आणि माझ्याशी जोडले जाल, you will overcome the world. तुम्ही जगावर जय मिळवाल. Amen. आमेन. He also says, in me you have peace. आणि त्याने असं देखील म्हटलं की माझ्यामध्ये तुम्हाला शांती भेटेल. Now, what is the meaning of overcome? आता जय मिळवण्याचा अर्थ काय? Conquer. जय मिळवण्याचा अर्थ काय? विजयी होणं. Amen. Amen. So Jesus is saying, आणि इथे येशू बोलत आहे, by my death and resurrection, माझ्या मरणाने आणि माझ्या I पुनरुत्थानाने have brought victory. मी विजय आणला आहे. For those who believe, that is his children. आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात, माझ्या लेकरांसाठी. In another scripture he says, आणि दुसऱ्या शास्त्र भागात त्याने म्हटलं, that crucifixion conquered and cast the ruler and dominion, that is Satan, of this world. वधस्तंभाने काय केलं? शैतान आणि शैतानाचा जे अधिकार होता तो सगळा काढून टाकला. Amen. आमेन. By the death and resurrection. आणि मरणाने आणि पुनरुत्थानाने He conquered the devil, त्याने शैतानावर जय the मिळवला. ruler, जो अधिकारी the होता God of this world, आणि जो जगाचा देव होता, and cast him down आणि त्याला खाली पाडलं and removed all his dominion. आणि त्याची सगळी सत्ता काढून टाकली His rule. आणि त्याचा अधिकार काढला. Amen. आमेन. That's what, if you read in John 12:31 says, आणि योहान 12:31 मध्ये हेच लिहिलं आहे. you know, the devil has power because of sin. आणि शैतानाकडे पापामुळे सामर्थ्य असतं. But because Jesus paid it, परंतु येशूने त्याची किंमत भरली and those म्हणून, who believe in Jesus, आणि जे येशूवर विश्वास ठेवतात Satan has no power over them. त्यांच्यावर शैतानाचा काही सत्ता नाही. But those who don't have Jesus, परंतु ज्यांच्याकडे येशू नाही, Satan still dominates them. शैतान अजूनही त्यांच्यावर सत्ता गाजवतो. Amen. Okay. In Hebrews 2:14-15, Jesus says, इब्री 2:24 मध्ये येशूने the म्हटलं, Lord says, देव म्हटला, He came to earth तो जगात आला so that by his death he might break the power of him who holds the power of sin and death. जेणेकरून त्याच्या मरणाद्वारे त्याचं सामर्थ्य आणि सत्ता जो मरणावर राज्य करतो ते तोडावं. That's the devil. तो म्हणजे शैतान. And free those, आणि त्या सगळ्यांना मोकळं करावं. free only those, आणि फक्त त्यांना मोकळं करावं. and all those आणि त्या सगळ्यांना who all their lives were held in bondage of fear and death. आणि जे त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये भय असतं, भीतीचं बंधन असतं. So you are free. आणि त्यामुळे तुम्ही सगळे मोकळे होता. If you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, he has freed you. त्याने तुम्हाला बंधमुक्त केलं So आहे. you believe, you are free. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही बंधमुक्त होता. Amen. आमेन. Sin takes you into bondage. आणि पाप काय करतं? तुम्हाला बंधनात घेतं. When the Son of God sets you free, you are free indeed. परंतु Surely. जेव्हा देवाचा पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करतो तेव्हा तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त होता. You know, the death and resurrection of Jesus आणि प्रभू येशूचं मरण आणि पुनरुत्थान broke the teeth of the devil. शैतानाचे दात त्याने पाडले आहेत So त्याच्याद्वारे. he can only roar like a lion but cannot do anything. आणि त्यामुळे शैतान फक्त सिंहासारखा गर्जना करू शकतो पण काही चावू शकत He नाही. can just put fear, आणि तो फक्त भीती आणू but he टाकतो. can't harm you. परंतु तुम्हाला काही इजा पोहोचू शकत नाही. Amen. Amen. But some Christians don't know this. परंतु काही ख्रिस्तींना हे So ठाऊक when नाही. the devil roars, त्यामुळे जेव्हा शैतान गर्जना करतो they give themselves up to the devil. आणि ते शैतानाच्या हातात स्वतःला देतात. Know one thing, एक गोष्ट The जाणून devil- घ्या, has lost his power. शैतानाने त्याची शक्ती गमावली आहे. He can only rule over those who don't know this truth. आणि ज्यांना हे सत्य नाही फक्त त्यांच्यावरच तो अधिकार गाजवू शकतो. So when you believe in Jesus, त्यामुळे जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास God ठेवता, forgives you, देव तुम्हाला क्षमा करतो makes you his son and daughter. आणि तुम्हाला त्याचं पुत्र आणि पुत्री कन्या करतो. Amen. आमेन.
Don't think we'll all be sons. आणि असं फक्त बोलू नका की आम्ही सगळे पुत्र आहोत. सिर्फ पुत्र रहेगा, बेटी नहीं रहेगा, ऐसा नहीं है. हेवन में दोनों है. आमेन. You don't become a son there. आणि स्वर्गात तुम्ही फक्त पुत्र नाही राहत. One day I'll teach that. एका But दिवशी मी तुम्हाला शिकवेल. the moment you believe in Jesus, ज्या क्षणाला तुम्ही येशूवर विश्वास ठेवता you become his son and daughter. तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनता. Amen. Amen. In heaven, forever you will be either a son or daughter. स्वर्गामध्ये हमेशासाठी तुम्ही एकतर त्याचे पुत्र असणार किंवा कन्या असणार. God doesn't differentiate. आणि देव असं अदलाबदली करत नाही He किंवा doesn't say, पक्षपात करत I नाही. want only male. आणि मला फक्त पुत्र पाहिजे असं देव करत नाही. He created only two sexes, आणि त्याने फक्त 2 लिंगाची स्थापना केली, male and female, पुरुष आणि स्त्री, not any third one. आणि तिसरं नाही. That is man-made, आणि ते मनुष्याने बनवलेलं आहे demonized by the devil. आणि शैतानाने प्रभावित केल्याद्वारे बनवलेलं आहे. I posted a message on this long time back आणि पुष्कळ माग मी हा संदेश पोस्ट केला आहे, because many don't know this. कारण पुष्कळांना हे ठाऊक नाही. Holy Spirit gave me this message and I posted it. आणि पवित्र आत्म्याने मला हे प्रगटीकरण दिलं आणि मी फेसबुकवर पोस्ट केलं. Yeah. And the moment you become his son and daughter, ज्या क्षणाला तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या बनता, he puts his power and authority and overcoming power over you. तो तुमच्यामध्ये त्याचं सामर्थ्य, अधिकार आणि जय मिळवण्याची शक्ती तुमच्यामध्ये देतो. Amen. आमेन. Only by name you are his son and daughter. No. आणि फक्त नावाने तुम्ही पुत्र किंवा कन्या बनत नाही. No. You have नाही. the power of the son and daughter of God. आणि तर तुमच्यामध्ये देवाचा पुत्र या नात्याने, पुत्र आणि कन्या या नात्याने देवाचं सामर्थ्य असतं. Amen. आमेन. Don't accept only my बेटा और बेटी मोर क्या बहुत नहीं, ऐसा नहीं है. तुम्हारे में अधिकार है. आमेन. Amen. आमेन. Overcoming power है, सामर्थ्य है, आशीर्वाद है. Amen. All this are yours. हे सगळं तुमचं आहे. 1 John 4:4 says, 1 योहान 4:4 you are सांगतो. of God, little children. आणि देवाचं ऐका लहान लेकरांनो, You are of God. You belong to God. तुम्ही देवाचे आहात. लहान You are लेकरांनो, born of God. तुम्ही देवापासून You are the जन्मलेले life आहात. of God. तुमच्यामध्ये देवाचं जीवन आहे. Amen. आमेन. Little children. लहान लेकरांनो, For why? का? For you have overcome them. कारण तुम्ही त्यांच्यावर जय मिळवला आहे. Because you are a child of God. कारण तुम्ही देवाचे लेकर आहात म्हणून You overcome them. तुम्ही त्यांच्यावर जय मिळवला आहे. Why? का? Because the greater one, Jesus, the victor and overcome, is in you. कारण जय मिळवणारा जो महान आहे तो तुमच्यामध्ये, येशू तुमच्यामध्ये आहे. Who is the greater one जो महान आहे, than he that is in the world? जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षाही महान The आहे. spiritual enemy that is the devil and demons. आणि आत्मिक विरोधी जो शैतान आणि दुरात्मे आहेत. The moment you believe in Jesus ज्या क्षणाला तुम्ही येशूवर विश्वास You are born ठेवता, again. तुमचा नवीन जन्म होतो and you are born as a victor. आणि तुम्ही एक विजयशाली म्हणून जन्म घेता. Amen. Amen. Know this. हे जाणून घ्या. You don't do anything to become a victor. आणि तुम्ही जयवंत होण्यासाठी काही वेगळं करत नाही. You're not asked to fight the devil and आणि- then if you win you become a victor. No. आणि तुम्हाला शैतानाशी लढाई करायला सांगण्यात येत नाही. तुम्ही जय मिळवल्यावर मग तुम्ही विजयशाली होता असं नाही. चलो कुश्ती करो, कौन जीतता है? तुम जीता, अभी तुम हार गया, ऐसा नहीं है. Jesus did all that. आणि येशूने हे सगळं केलं आहे. Amen. Amen. He did all that fights. आणि येशूने सगळं हे युद्ध Defeated लढलं आहे. the devil forever. शैतानाला युगानुयुगासाठी हरवलं आहे. And the life that he gives you आणि जे जीवन तो तुम्हाला is a देतो life of victory. ते विजयशाली जीवन More आहे. than a conqueror. आणि ते विजयशालीपेक्षा भरपूर A विजयशाली overcoming आहे. life. आणि एक जय मिळवणारं जीवन आहे. When do you get that? आणि कधी तुम्हाला ते भेटतं? When you are born again. जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो तेव्हा. Amen. Amen. You are born as a victor. आणि तुम्ही एक विजयशाली म्हणून जन्मता. Even today if you are born again, आणि आज देखील जेव्हा तुमचा नवीन जन्म you होतो have the same power over the devil. आणि तुमच्याकडे तेच सामर्थ्य आहे शैतानावर. But why doesn't it work? आणि जे अगोदर कार्य करत होतं Why doesn't it work? मग ते का अजून कार्य करत नाही? Because you are babies. कारण तुम्ही लहान लेकरं आहात You don't have knowledge of God's word. आणि तुमच्याकडे देवाच्या वचनाचं ज्ञान नाहीये म्हणून. Amen. Amen. What's the difference between a Christian who is an overcomer and a Christian who is not? आणि काय फरक आहे एका ख्रिस्तीमध्ये जो जय मिळवणारा आहे आणि जो जय न मिळवणारा आहे The त्याच्यामध्ये? only difference is आणि एकमेव कारण म्हणजे one knows the word एकाला वचन ठाऊक असतं and has become mature. आणि जो प्रौढ होत आहे तो, Another doesn't know the word. आणि दुसरा म्हणजे ज्याला वचन ठाऊक नाही So he's a baby Christian. आणि तो लहान मूळ आहे. So you are born a victor. आणि तुम्ही एक विजयशाली म्हणून जन्मता. So refuse the negative circumstances of life त्यामुळे जीवनातील जे नकारात्मक परिस्थिती आहे त्याला हाकलून लावा, which may make you to think ज्या तुम्हाला विचार that you करायला are भाग not a पाडतात, victor. ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात की तुम्ही विजयशाली नाहीयेत. If that thought is in your mind,
जर असा विचार तुमच्या मनात Remove आहे ते काढून टाका Say, I'm a victor. आणि बोला की मी विजयशाली आहे Bolo. बोला की I'm मी a विजयशाली victor. आहे I'm an overcomer. बोला मी विजयशाली आहे मी जय I'm more मिळवणार than a आहे conqueror. मी अधिक जय मिळवणार आहे Amen. आमेन That's who you are. आणि तेच तुम्ही आहात उसके लिए प्रभु टेस्ट नहीं लेता है चाहो कुश्ती करो कौन जीतता मैं देखता हूँ ऐसा नहीं है प्रभु ने सब कुछ कर दिया है Amen. तुमको सिर्फ विश्वास करने का है और वचन से विश्वास आता है आमेन when you hear the word of God you get faith. जेव्हा तुम्ही वचन ऐकता तेव्हा तुम्हाला विश्वास भेटतो 1 John 5:4 says 1 योहान 5:4 whoso is सांगतो born of God जो कोणी देवापासून जन्मतो overcomes the world. जगावर जय मिळवतो See, it's the new birth बघा हा नवीन जन्म आहे because of which you become an overcomer. ज्याच्यामुळे तुम्ही एक विजयशाली बनता Not what you do, what you don't do. आणि तुम्ही काय करता किंवा काय करत नाही त्याच्यामुळे नाही You overcome the world. तुम्ही जगावर जय And मिळवता the weapon, आणि जे शस्त्र the आहे power, आणि जे सामर्थ्य the आहे authority आणि अधिकार that overcomes the world is आणि जे जगावर जय मिळवतो तो faith. तो आहे विश्वास Amen. आमेन See, faith is that weapon. आणि विश्वास तो हत्यार आहे Faith is the power. आणि विश्वास ते सामर्थ्य आहे Faith is the authority आणि विश्वास ते अधिकार आहे that overcomes the world. जे जगावर जय मिळवतं Amen. आमेन Faith is a weapon. आणि विश्वास एक अवजार You आहे can resist the devil. तुम्ही शैतानाला The Bible हाकलू says you शकता resist the devil. How? By faith. आणि बायबल सांगतं शैतानाला धमकवा कसं विश्वासाने So the source of faith is the word of God. त्यामुळे विश्वासाचं जे उगम आहे ते देवाचं वचन आहे So when you face adversities, जेव्हा तुम्ही बिकट परिस्थितीनं जाता negative situations, नकारात्मक परिस्थितीनं any जाता sickness and disease, आजार रोगराईतनं जाता barrenness, आणि किंवा weakness, अशक्तपणातनं जाता maybe joblessness, किंवा नोकरी विरहित जीवन जगता what are you going to do? मग तुम्ही काय कराल Don't press the panic button, आणि तिथं तुम्ही ते पॅनिक बटन दाबू नका डर का बटन, भीतीचं ते बटन दाबू nervous का नका बटन, आणि धास्तीचं बटन दाबू नका unbelief का बटन, अविश्वासाचं बटन दाबू नका worry का बटन, आणि चिंतेचं ते बटन दाबू नका वो सब हम रेडी में रखा है. हाँ? It's very close to our heart. आणि हे सगळं आपल्या हृदयाच्या जवळ आहे सडनली कुछ हुआ तो पहला वो बटन दबाते हैं हम लोग. फेथ का बटन भूल जाते हैं. विश्वासाचं बटन आपण विसरतो Don't press all these negative buttons, आणि हे नकारात्मक बटन दाबू नका but only one button, that is faith. आणि एकच बटन दाबा ते म्हणजे विश्वास That is what is going to make you an overcomer. आणि हेच एकमेव गोष्ट आहे जे तुम्हाला विजयशाली बनवल Release the word of God from your mouth, आणि तुमच्या मुखातनं देवाचं वचन तुम्ही नेहमी बोला because that word is powerful कारण ते वचन सामर्थ्यशाली आहे and it will overcome any situation. आणि कोणत्याही परिस्थितीवर ते मात करू शकतं Amen. Amen. The word is a weapon. आणि ते वचनच काय आहे हत्यार So आहे fill your life with the word of God. त्यामुळे तुमचं जीवन देवाच्या वचनाने भरा The word that comes of your mouth आणि जे शब्द तुमच्या मुखातनं येतं is like a weapon आणि ते शस्त्रासारखं आहे that will destroy any sickness, disease, or anything that comes against you. आणि ते कोणत्याही आजाराला रोगराईला जे काही तुमच्या विरुद्ध येईल त्याला हरवू शकतं I know life is tough, आणि मला ठाऊक आहे जीवन खूप अवघड आहे but परंतु instead of eliminating all troubles, आणि ह्या संकटाला फक्त काढून From our टाकण्याऐवजी life, आपल्या जीवनातनं Jesus promised. प्रभू येशूने वचन दिलं अभिवचन दिलं In fact, he said, in this world you'll have troubles. आणि तरी देखील प्रभू येशू काय म्हटलं तुम्ही ह्या जगामध्ये संकटातनं क्लेशामधून He जाल said, in the midst of troubles, परंतु येशू काय म्हणतो ह्या संकटामध्ये be encouraged, तुम्ही धैर्यवान व्हा have peace. आणि तुमच्यामध्ये ती शांती असू द्या Amen. He didn't say, I will remove all of it. No, आणि येशूने असं नाही म्हटलं की हे सगळे क्लेश मी काढून टाकेन in the midst of it, आणि ह्या सगळ्या क्लेशामध्ये संकटामध्ये you'll have comfort. आणि तुम्हाला शांती भेटेल You will overcome. तुम्ही जय मिळवाल These things cannot destroy you. आणि ह्या गोष्टी तुम्हाला नाश करू शकत नाही Many times we try to pray and get these things out. आणि पुष्कळदा आपण प्रार्थना करतो आणि ह्या गोष्टीला हाकलून लावायचा प्रयत्न If करतो it doesn't go, we become bitter. आणि जर ह्या गोष्टी जात नाहीत तर मग आपण कडू बनतो So don't panic, त्यामुळे तुम्ही चिंतातूर होऊ नका but believe. पण विश्वास ठेवा Faith will always put you above. आणि विश्वास नेहमी तुम्हाला उंच करेल Panic will put you down. आणि भीती तुम्हाला खाली टाकेल For your faith to work always, आणि तुमच्या विश्वासाला नेहमी कार्यशील राहण्यासाठी this is very important. हे खूप महत्वाचं आहे Why? Some Christians say, I don't know why my faith is not working. आणि काही विश्वासू म्हणतात मला ठाऊक नाही माझा विश्वास का कार्य करत One of the नाही reasons, आणि काय काम आहे कार्य आहे you must not carry or hold any kind of bitterness. बघा तुम्ही कोणत्याही प्रकारचा कडूपणा तुमच्यामध्ये ठेवला नाही पाहिजे This is very, very powerful. आणि हे खूप सामर्थ्यशाली असतं I gave a message
on this line in Pune Church. आणि ह्या विषयावर मी पुण्यामध्ये संदेश दिला You आहे. can hear it. तुम्ही ते ऐकू शकता. You cannot hold any bitterness or grudges तुम्ही कोणाबद्दलही कडूपणा किंवा अक्षमा ठेवू or शकत offenses नाही in your heart. किंवा खेद इतरांबद्दल ठेवू शकत You नाही cannot make your heart sour. आणि तुम्ही तुमच्या हृदयाला खेदित दुःखी करू शकत नाही. Even Jesus said, येशूने देखील you म्हटलं must not get offended. की तुम्ही दुःखी झालं नाही पाहिजे Offended. आणि तुम्ही What is खेदाने called for भरलं नाही offended? पाहिजे. Yeah. खेदाने भरलं नाही Yeah, पाहिजे bitterness or hurt or किंवा anger. कडूपणाने रागाने भरलं नाही पाहिजे. In Mark 4:17 it says, मार्क 4:17 असं when a person सांगतं is offended, जेव्हा एखादा व्यक्ती खेदित होतो that gives a chance for the devil आणि त्याला तो शैतानाला संधी देतो to rob the word of life. आणि तो शैतान काय करतो जेणेकरून ते जीवनाचं वचन चोरतो He robs the word from your heart. आणि शैतान तुमच्या जीवनातनं देवाचं वचन चोरतं That word which causes you to overcome. आणि ते वचन चोरतो जे तुम्हाला जय देऊ शकतो That word that brings healing. आणि ते वचन तो चोरतो जे तुम्हाला आरोग्य देऊ That शकतं brings blessing. जे आशीर्वाद That आणतं brings deliverance. जे सुटका आणतं. Once that word is robbed from you, एकदा का ते वचन तुमच्यातनं चोरलं गेलं it can't work for you. मग ते तुमच्यासाठी कार्य नाही करू शकत. So you need to take care of your soul, your heart. त्यामुळे तुम्ही तुमच्या हृदयाची जीवाची काळजी घेतली It पाहिजे stops you using the weapon of God. आणि ते देवाचं जे शस्त्र आहे वापरण्यापासून ते तुम्हाला थांबवू शकतं The word of God can stop working in your life. आणि देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करायचं थांबू शकतं. Many take the word inside, पुष्कळ वचन आत घेतात but they can't use the word परंतु to ते defeat वचन the devil. परंतु शैतानाला हरवण्यासाठी ते वचन वापरत नाहीत They can't use the word to heal themselves. आणि स्वतःला आरोग्य देण्यासाठी ते वचन वापरत They नाहीत can't use the word to deliver themselves. स्वतःची सुटका करण्यासाठी ते वचन वापरत नाहीत Or they can't change their own situation. किंवा ते स्वतःची परिस्थिती बदलू शकत Why? नाहीत का Because their hearts are wounded. कारण त्यांच्या हृदय जखमी झालं आहे They cannot even help themselves. आणि ते स्वतःची देखील मदत नाही करू Even शकत others pray for them, many times it doesn't work. आणि इतरांनी देखील त्यांच्यावर प्रार्थना केली तरी पुष्कळदा ते कार्य होत नाही. That's why you must grow up. त्यामुळे तुम्ही वाढलं पाहिजे. 1 Corinthians 14:20 says, 1 Corinthians 14:20 सांगतं do not be children आणि तुम्ही लहान लेकरं in असू नका understanding the word of God, देवाच्या वचनाच्या समजुतीमध्ये but only regarding malice. आणि फक्त जे कडूपणा आहे त्याबद्दल राग आहे त्याबद्दल Be like babies. त्यासाठी तुम्ही लहान लेकरासारखे बना. Like babies. लहान लेकरासारखं बना You should be innocent in this area. आणि ह्या भागामध्ये तुम्ही एकदम भोळे लहान लेकरासारखं बनले पाहिजे. Babies don't know how to become bitter, आणि लहान लेकरांना ठाऊक नसतं की कसं कडू बनायचं how to keep offenses, आणि कसं खेद ठेवायचं how अडखळून to keep hurt ठेवायचं feelings. किंवा कसं दुःखाची भावना They ठेवायची don't know how to take revenge. आणि कसा बदला घ्यायचा त्यांना ठाऊक नसतं. You scold them now, later again they'll go. They तुम्ही don't त्यांना have रागवलं anything तरी to देखील पुन्हा ते आनंदाने येतात. have. Amen. आमेन. They are so innocent in the area of sin. आणि पापाच्या भागात ते एवढे भोळे असतात They don't have enough sense आणि त्याच्याबद्दल जास्त त्यांना जाणीव to even नसते recognize any wrong done to them. आणि त्यांच्या विरुद्ध काय चुकीचं केलं ते देखील त्यांना कळत नाही. They don't carry any bitterness. कोणत्याही प्रकारची कडूपणा ते ठेवत नाहीत That's the way God wants us to live. आणि अशा प्रकारे आपण जगलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. Like babies in the area of offenses, आणि जेव्हा खेदाची गोष्ट येते तेव्हा तिथं लहान लेकरासारखं आपण in जगलं the पाहिजे. area of bitterness. कडूपणाच्या भागामध्ये लहान लेकरासारखं Amen. राहिलं पाहिजे. Be Amen. babies आणि आपण लहान लेकर in this बनलं area पाहिजे of sin, या पापाच्या भागामध्ये. but become mature परंतु प्रौढ व्हा in the understanding of the word of God. देवाच्या वचनाच्या ज्ञानामध्ये समजण्यामध्ये. Don't regard the wrongs done to you आणि जे तुमच्या विरुद्ध चुकीचं केलंय त्याची तुम्ही जाणीव ठेवू नका by anyone. कोणाद्वारेही. To the extent you keep on keeping it, that you become so bitter. आणि जोपर्यंत तुम्ही ते जाणीव ठेवाल तेवढं जास्त तुम्ही कडू व्हाल. It's a root that defiles you. आणि हे एक मूळ बनतं जे तुम्हाला अशुद्ध करू The लागतं. Bible says बायबल you सांगतं shouldn't allow any root of bitterness तुम्ही कोणत्याही कडूपणाचं मूळ तुमच्यामध्ये to ठेवलं नाही spring in पाहिजे your heart. आणि जे तुमच्या हृदयात ठेवलं नाही पाहिजे And it says, and trouble you. आणि जे तुम्हाला त्रास देतं. See this. बघा The root of bitterness troubles you. कडूपणाचं जे मूळ आहे तुम्हाला त्रास देतं. And then it says, आणि मग तो म्हणतो why? का Because it defiles you. कारण ते तुम्हाला अशुद्ध करतं. Hebrews 12:15. इब्री 12:15. Are you carrying any bitterness? तुम्ही कोणताही कडूपणा घेत आहात your का heart? तुमच्या हृदयामध्ये How long you're keeping? आणि किती जास्त वेळ तुम्ही ते ठेवताय It is defiling you. आणि ते तुम्हाला दूषित करत आहे. Any area that is defiled gives place to the devil. आणि कोणताही भाग जो दूषित असतो ना तिथं शैतानाला जागा भेटते. He can not only rob the blessing, he can also put
sickness and disease. आणि फक्त आशीर्वाद ते चोरू शकत नाही, तर आजार आणि रोगराई देखील शैतान तिथं टाकू शकतो. You know, it makes no difference how justified you may think you are to be angry or bitter or hurt or offended. आणि किती तुम्हाला वाटतं तुम्ही न्याय मिळवला आहे रागावर किंवा क्रोधावर, त्याने काही फरक नाही पडत. नहीं, तुम सोचता रहेगा नहीं क्यों मालूम क्या मैं गुस्से में उसने ऐसा बोला इसके लिए, so you want to justify, है ना, उसने कितना- बोला ना फिर इसके लिए तो मैं so you are trying to justify that it is right to be bitter because someone has hurt you, offended you. आणि कोणी मला खेद दिलाय, त्रास दिलाय, म्हणून माझ्यासाठी उचित आहे रागात येणं, क्रोधात येणं, असं तुम्हाला वाटेल. That's the thought of many Christians. आणि असा पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा विचार असतो. When they become bitter, they'll come and say, जेव्हा ते कडू बनतात तेव्हा ते असं बोलतात, you don't know, I was not like this. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी असं नव्हतो, That person did like this. आणि त्या व्यक्तीने My असं spouse केलं, did like this. आणि माझ्या पतीने किंवा पत्नीने असं केलं म्हणून, So they want to say, आणि त्यामुळे त्यांना असं बोलायचं असतं. it's justified. आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं, मग मी योग्य आहे, It ओके is आहे, right. हे सगळं ओके आहे, ठीक आहे, It is right. हे सगळं ठीक आहे, सही है ये. सगळं बरोबर आहे, मी करतोय ते. मैं जो गुस्से में हूं ना वो सही है. क्यों? उसने ऐसा बोला. See, but that is wrong. परंतु हे चुकीचं आहे. Any bitterness has defilement. आणि कोणताही कडूपणा त्याच्यामध्ये दूषितता असते. Amen. Amen. Don't approve yourself, justify yourself that it is right to keep bitterness. Wrong. आणि स्वतःला तिथं न्याय ठरवू नका की मला कडू होणं योग्य आहे, उचित आहे, असं नका बोलू. That is wrong. ते चुकीचं This is आहे. the thought put by the devil. आणि हा शैतानाद्वारे आलेला विचार आहे. And bitterness defiles you. आणि कडूपणा तुम्हाला दूषित करतो. It's only a matter of time you will see bitterness, the weeds of bitterness manifest in your life. आणि मग कालांतराने तुम्ही बघाल की कडूपणाचे जे मूळ आहेत तुमच्या जीवनामध्ये मुळावतात आणि ते मोठे होतात. You know, let me give you some warnings. आणि मला तुम्हाला काही इशारा देऊया, धोक्याचा इशारा देऊ You द्या. know, don't start any business or don't start a ministry or anything because of bitterness. आणि कोणतीही सेवा किंवा कोणताही व्यवसाय कडूपणामुळे चालू करू नका. I know, I didn't tell you this long time back. आणि मला ठाऊक आहे पुष्कळ मागच्या You know, वेळेपासून मी तुम्हाला सांगितलं some who नाही. left the church and started their own church, but they started with bitterness and offenses. काही लोक चर्च सोडून गेले, आपली स्वतःची चर्च चालू केलं का, कशामुळं, कडूपणामुळं. You cannot build anything with the foundation of bitterness. आणि कडूपणाच्या आधारावर, कडूपणाच्या पायावर तुम्ही काहीही बांधू शकत नाही. I have seen many depart this world. आणि मी बघितलं आहे पुष्कळ लोक ह्या युगातनं गेले आहेत, Because- निघून गेले आहेत. They started their ministry or any business or any work based on bitterness कारण त्यांनी त्यांची सेवा किंवा कोणताही व्यवसाय कडूपणाच्या आधारावर बांधला, or competition, किंवा स्पर्धेच्या or हिशोबाने because they were बांधला, offended, किंवा ते खेदित झाले because they म्हणून, were hurt. किंवा त्यांना दुःख भेटलं So म्हणून. they start to build their work or the ministry or their business with bitterness. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची सेवा किंवा त्यांचा व्यवसाय ह्या आधारावर, कडूपणाच्या आधारावर बांधला. You can't expect to work, God to work in that kind of situation. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाने कार्य करावं असं तुम्ही अपेक्षा बाळगू नाही शकत. Love should be the foundation प्रेम पाया असला by पाहिजे, which you start your business, you start your ministry, anything. ज्याच्यावर तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमची सेवा, काहीही सुरुवात केला पाहिजे, तो म्हणजे प्रेम हा पाया पाहिजे. Keep this in your mind. हे नेहमी तुमच्या मनात Because the ठेवा. Bible says those who are bitter are defiled and they're going to defile others. आणि बायबल सांगतं जे कडू आहेत ते स्वतः दूषित होतात आणि इतरांना देखील दूषित करतात. Anyone who starts a business or a ministry with defilement can defile others. कोणीही त्यांचा व्यवसाय किंवा सेवा कडूपणाने सुरुवात करतो, तो स्वतः देखील दूषित असतो आणि इतरांना देखील दूषित करतो. Ephesians 4 says, इफिस 4:6 get सांगतं, rid of every bitterness. सगळं कडूपणा तुमच्यातून काढून टाका. हेलो, तुम्हारे हृदय में है, रखो मत, निकाल दो, सगळा कडूपणा काढून टाका, because it will defile you. कारण ते तुम्हाला कडू करतं आणि दूषित करतं. And the devil works in defilement. कारण शैतान त्या दूषिततेत कार्य You know, करतो. remember a bitter person is always unforgiving हे ध्यानात ठेवा की जो कडू व्यक्ती असतो तो नेहमी अक्षमा पावलेला असतो. because bitterness and malice are products of unforgiveness. कारण कडूपणा आणि क्रोध हे सगळं अक्षमेचं उत्पादन आहे. If you keep this bitterness in you, आणि हे कडूपणा तुमच्यामध्ये ठेवण्यासाठी, remember you stop God's power working in your life. आणि ध्यानात ठेवा की ह्याच्याद्वारे देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करायचं थांबतं. It won't work. Why? आणि ते तुमच्यामध्ये कार्य करू शकत नाही. Because कारण
faith requires love to work, not bitterness. कारण विश्वासाला प्रेमाची गरज असते कार्य करण्यासाठी, कडूपणाची नाही. Your faith, which is the highest and the greatest weapon to overcome anything of the devil, cannot work if it is not connected to love. आणि जर तुमच्या विश्वासाला जर प्रेम नसेल, जे सगळ्या गोष्टीवर जय मिळवतो, सगळ्या गोष्टीवर मात करतो, पण ते कार्य नाही करणार जर तर प्रेम नाही तर. Amen. Amen. Look at this. ह्या गोष्टी बघा. Love is a factor that you need for your faith to work. आणि प्रेम असा घटक आहे जे तुमच्या विश्वासाला हवा आहे, जेणेकरून विश्वास कार्य करेल. Amen. आमेन. Bitterness weakens your faith कडूपणा तुमच्या विश्वासाला अशक्त करतो and it stops God's power working in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य कार्य करण्यापासून In fact, थांबवतो. this gives a ground for the devil to work against you. आणि ह्या विपरीत शैतानाला ते जागा देतं जेणेकरून तो तुमच्या विरुद्ध कार्य करेल. You know, when you're bitter, you cannot hear God. जेव्हा तुम्ही कडू असता तेव्हा तुम्ही देवाचं ऐकू नाही शकत. You cannot hear Him. तुम्ही देवाचं ऐकू You नाही know, there was शकत. a man of God named Elisha. आणि एलिशा नावाचा देवाचा सेवक होता. He was so bitter and angry at one time आणि एकेकाळी तो एवढा कडू झाला आणि रागिष्ट झाला that he couldn't hear what the Spirit of God was saying. की देवाचा आत्मा काय सांगत आहे ते तो ऐकू शकला नाही. If you read that in 2 Kings. आणि जर तुम्ही हे 2 राज्यामध्ये वाचाल तर. So hold on to faith. त्यामुळं विश्वासाला धरून राहा. Hold on to what faith gives you. आणि जे काही विश्वास तुम्हाला देत आहे ते घट्ट Or धरून what राहा. all faith has given you. आणि जे काही विश्वासाने तुम्हाला दिलं आहे ते धरून See, राहा. everything is given to us by faith. आणि सगळं काही आपल्याला विश्वासाने देण्यात आलं आहे. Faith is from God. विश्वास देवापासून आहे. Because faith is not based on you, कारण विश्वास तुमच्यावर आधारित नाहीये, on your works. तुमच्या कार्यावर आधारित It's नाहीये, based on what Jesus did. तर हे येशूने जे कार्य केलं ना त्याच्यावर आधारित आहे. Amen. Amen. Because of which we are blessed. ज्याच्याद्वारे आपण आशीर्वादित But the झालो. Bible says, बायबल सांगतं hold on fast to that faith, means to that blessing. आणि त्या विश्वासाला घट्ट धरून राहा, म्हणजे त्या आशीर्वादाला घट्ट धरून राहा. If God is saying hold fast to that which you have received, जर देव बोलत आहे जे तुम्हाला प्राप्त झालंय त्याला धरून राहा, घट्ट धरून राहा, that also means याचा अर्थ असाही there's a होतो possibility of losing what we have received. जे काही तुम्हाला भेटलंय अशी शक्यता आहे की जे तुम्हाला भेटलंय ते निघून जाऊ शकतं. We have seen तुम्ही पाहिलं असेल some people have lost their healing. काही लोकांनी त्यांचं आरोग्य गमावलं. I have prayed for people, मी लोकांसाठी प्रार्थना They were केली, healed. ते बरे झाले. and after some years, आणि काही वर्षानंतर most of them stopped coming, आणि पुष्कळ लोक यायचं थांबवले. and once again they got sickness more than before, आणि पुन्हा त्यांच्यामध्ये तो आजार पहिल्याच्या पेक्षाही जास्त आला. मग because they thought I'm healed. कारण त्यांना काय वाटलं मी बरं झालोय. You must hold on to that healing. तुम्ही त्या आरोग्याला घट्ट धरून राहिलं By पाहिजे. faith. तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. Amen. आमेन. If God is telling us to hold on, that means आणि जर देव आपल्याला सांगत आहे त्या गोष्टीला घट्ट there's a धरून राहा, possibility of losing if we don't hold on to faith. तिथं मग शक्यता आहे जर तुम्ही ते घट्ट धरून नाही ठेवलं तर ते निघून जाण्याची शक्यता आहे. Some have been careless, काही लोक एकदम चिंता नाही करत, कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही करत. careless in reading the word of God, बायबल वाचण्यामध्ये ते काळजी घेत नाहीत, वाचत नाहीत बायबल. careless in walking with the Lord. आणि देवाबरोबर चालत नाहीत. They thought it will always remain. आणि त्यांना वाटतं हे नेहमी राहील. हम लोग कुछ भी नहीं किया, चर्च नहीं आया, प्रेयर नहीं किया, हाँ, पाप भी किया तो रहेगा, ऐसा बहुत लोगों का विचार है. But no, परंतु असं नाही. if God is telling to hold on to all this, देव there's a सांगत आहे, possibility of we losing it. देव सांगत आहे या सगळ्या गोष्टीला घट्ट धरून ठेवा, कारण अशी शक्यता आहे की कदाचित निष्ठून जाईल. So as a Christian, त्यामुळे ख्रिस्तियन it's नात्याने important for us to stay in the word of God. आपल्याला गरजेचं आहे की आपण वचनामध्ये राहिलं For पाहिजे, the word of God is a life. कारण देवाचं वचन आपलं जीवन आहे. You need to protect yourself. तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे Protect your love for God. आणि तुमचं जे प्रेम आहे देवासाठी ते सांभाळून ठेवा. Protect your faithfulness आणि तुमचं जे विश्वास योग्यता आहे त्याला for सांभाळा, For Him. त्याच्यासाठीची. Protect yourself that you don't neglect coming to church. आणि स्वतःचं सांभाळ करा जेणेकरून तुम्ही चर्चला येण्याचं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. You need to protect it. तुम्ही ते सांभाळलं पाहिजे. और अपने आप अभी क्या है, कुछ नहीं. You put down the guard, you lose everything. तुम्ही देवाला खाली टाका, मग सगळं काही तुम्ही गमवाल. Remember, you received this by faith. आणि आठवण ठेवा तुम्हाला हे कसं भेटतंय, विश्वासाने. You didn't pay for it. तुम्ही त्याच्यासाठी किंमत नाही मोजली, फुकट मिला है फुकट भेटला और विश्वास से मिला है, और वही विश्वास को गिरा दिया तो चले जाएगा. You're going to hold what you get by faith. आणि जे काही तुम्हाला भेटतं त्याला तुम्ही धरून राहता कसं, विश्वासाने. Amen. Amen. You cannot neglect. तुम्ही तिथं दुर्लक्ष नाही करू अरे शकत. मिल गया, अभी कुछ डर नहीं, अभी हमेशा के लिए रहेगा, ऐसा नहीं है.
नहीं कैसे क्या, कौन लेके जाएगा, मैं मेहनत किया. तुमने मेहनत नहीं किया, फुकट मिला है तुमको, प्रभु के कारण मिला है, Amen. विश्वास के कारण मिला है. Amen. अगर वो विश्वास को तुम छोड़ दिया वो चल जाएगा. तुम बोल भी नहीं सकता मेरा अधिकार है आरोग्य का, नहीं बोल सकता, क्योंकि तुम्हारा अच्छा के लिए वो आरोग्य नहीं मिला है. प्रभु का अच्छा के लिए, कृपा के लिए, प्रेम के लिए तुमको आरोग्य मिला है. हमारा इतना ही काम है, विश्वास से मिलना और विश्वास से रखना. Amen. Did you understand this? तुम्हाला समजत आहे का? No, we see that some people in the beginning of winning souls, आणि काही लोक सुरुवातीला जेव्हा ते आत्मेत जय मिळवतात, आत्म्यांवर जय मिळवतात, they are winning the souls, talking to the new people. आणि ते नवीन लोकांशी बोलतात, They come to church regularly. आणि ते चर्चमध्ये रेग्युलरली येतात, They are so faithful आणि ते एवढे विश्वासयोग्य असतात in whatever they do for the Lord. जे काही ते देवासाठी करतात त्याच्यामध्ये. And suddenly we see आणि अचानक आपण बघतो they stop doing all this. आणि हे सगळं करण्याचं ते They थांबवतात stop serving the Lord. आणि देवाची सेवा करायचं Stop थांबवतात, coming to church. चर्चमध्ये येण्याचं थांबवतात They become cold in the things of God. आणि देवाच्या गोष्टीविषयी ते एकदम थंड बनतात. Why? का? For one reason I have seen. एका कारणामुळं असं मी You know पाहिलं. what is that? आणि ते कारण काय माहिती आहे का? Because they are offended. कारण ते खेदित झाले, दुःखी झाले. किसने ते भी उनको कुछ बोल दिया चर्च में. कोणीतरी बस. त्याला काहीतरी बोललं, त्यामुळं They became bitter. त्यामुळे ते कडू They झाले, became hurt. खेदित झाले. You know, I didn't remove them. आणि मी त्यांना काढलं नाही. कोई ते भी उनको कुछ बोल दिया और बगैर बोले निकल जाते. आणि न बोलता ते निघून गेले असंच. You know, they start their new life with bitterness. आणि त्यांनी त्यांचं नवीन जीवन कडूपणाने सुरुवात केलं. Imagine a person goes out and becomes a pastor. आणि कल्पना करा, एक व्यक्ती बाहेर जातो, निघून जातो आणि पास्टर बनतो, because he is hurt. कारण तो खेदित झाला. त्यामुळं He starts his ministry with bitterness आणि तो त्याची सेवा कडूपणाच्या आधारावर सुरू करतो, that defiles him. जे त्याला अशुद्ध करतं. And anyone who goes to him are defiled. आणि जे कोणी त्याच्याकडे जातात ते अशुद्ध होतात. Are you seeing this? तुम्ही हे बघताय का? Only for one reason people leave. आणि एकाच कारणामुळे लोक सोडून जातात. They cannot bear anyone hurting them. आणि कोणी त्यांना दुःख द्यावं ते त्यांना सहन होत The नाही. devil knows this. आणि शैतानाला That's बरोबर why ठाऊक he आहे creates problems. आणि की ह्याच्याद्वारे समस्या होते There'll be someone will hurt you. की कोणीतरी तुम्हाला हर्ट करेल, नाराज And करेल. the moment you're offended, आणि ज्या क्षणाला तुम्ही नाराज होता, खेदित होता, you take bitterness, तुम्ही कडूपणा घेता आतमध्ये, you're stopping the faith to work. तिथं तुम्ही विश्वासाला कार्य करण्यापासून And थांबवता. from that time you start to become cold. आणि त्या क्षणापासून तुम्ही हळूहळू थंड थंड होऊ लागता. Then आणि मग you start to lose the blessings, आणि मग तुम्ही आशीर्वाद गमवू लागता, the healing, आरोग्य. what you got. I have prayed for, you know about it. आणि Hello? मी प्रार्थना केली आहे, तुम्हाला ठाऊक आहे. So many people know about it. आणि एवढ्या कितीतरी लोकांना ठाऊक आहे. Even in Pune it's happened. आणि पुण्यामध्ये देखील असं झालं So आहे. many people have come back to me आणि पुष्कळ लोक माझ्याकडे परत आले, with many sickness and disease. खूप आजार आणि रोगराईने परत आले. They could have gone anywhere else, आणि ते इतर कुठं पण गेले असते, but they come to me परंतु ते माझ्याकडे परत आले for healing. आरोग्यासाठी. But God is good. परंतु देव चांगला But I आहे. always tell them, आणि मी नेहमी त्यांना सांगतो in obedience, disobedience God cannot bless. की आज्ञाधारक जे अवज्ञामध्ये आहे किंवा जे आज्ञात पालन नाही करत, त्याच्यामध्ये देव आशीर्वाद नाही करू शकत. Start being obedient now. तुम्ही आज्ञाधारक व्हा. Amen. Amen. Start coming to church. आणि चर्चमध्ये येण्याचं सुरुवात करा. And you'll see as your faith begins to work, you will get back everything that the devil robbed from you. जसं तुमचा विश्वास कार्य करू लागतो, तेव्हा जे काही शैतानाने चोरलं आहे ते सगळं तुमच्यामध्ये हळूहळू परत You येईल. know why I do that? आणि का मी असं करतो? Because some people come only for healing. कारण काही लोक फक्त आरोग्यासाठी येतात. आरोग्य मिल गया ना, वापस से गायब हो जाते हैं हम लोग. Hello? That's why one person who was coming regularly once upon a time, त्यामुळे एक व्यक्ती जो नियमितपणे यायचा एका and वेळेमध्ये later on he stopped coming आणि अचानक यायचं and थांबवलं developed a big tumor. आणि त्याच्यामध्ये खूप मोठी ट्यूमर आली And they wanted me to pray. आणि त्याची इच्छा होती मी प्रार्थना करावी. I said, that person must come first. मी बोललो की त्या व्यक्तीने प्रथम आलं पाहिजे See, let them learn obedience. आणि त्यांनी आज्ञात पालन करायचं शिकू द्या. You know, when you stop working for the Lord, आणि जेव्हा तुम्ही देवासाठी कार्य करायचं थांबवता, you will lose the crown of righteousness, the crown of blessing from our Heavenly Father. आणि आपल्या स्वर्गीय पित्यापासून धार्मिकतेसाठीचा जो मुकुट आहे ते तुम्ही गमवता And someone else will get it. आणि कोणाला तरी इतराला तो भेटणार. I know some were working very faithfully, आणि मला ठाऊक आहे काही लोक खूप but विश्वासयोग्याने later काम stopped करतात, working.
परंतु अचानक थांबवतात काम करायचं. You know, to see someone else doing what you were called to do and they took your place and they are working is the deepest pain any believer can have. आणि स्वतः आपण जे काम करायचो ते आपण न करता इतर कोणीतरी करताना आपण बघतो, ते जास्त खेदाची भावना आहे. You know, when God called Saul to be king, आणि जेव्हा देवाने शौलाला राजा म्हणून नियुक्त केलं, but he lost it परंतु त्याने ते अधिकार गमावला. and David got it. आणि तो अधिकार कुणाला भेटला? दाविदाला भेटला. Amen. आमेन. If you lose it, आणि जर तुम्ही ते गमावलं, there is someone waiting कोणीतरी वाट बघतंय मग, whom God will give. ज्याला ते देव देईल. But once you lose it, you'll lose it forever then. परंतु एकदा का तुम्ही ते गमावलं, तुम्ही सर्वकालिकतेसाठी ते गमावता. Amen. आमेन. So, now I don't have much time. माझ्याकडे जास्त You know, वेळ when नाही. Satan attacks you, जेव्हा शैतान तुमच्यावर हमला करतो, what should be your first reaction? आपली प्रथम आपला प्रतिसाद काय असला And पाहिजे? that is very important. तो खूप महत्वाचा आहे. The moment an attack comes, ज्या क्षणाला एखादा हमला it येतो, could be anything, sickness, disease, or any problem. आजार, रोगराई किंवा इतर कोणतीही समस्या असू द्या, Don't press the nervous button आणि तिथं तुम्ही निराशाचं बटन दाबू नका, or grief button, discourage button. No. आणि किंवा चिंतेचं बटन असं बटन दाबू नका. First know पहिलं जाणून घ्या, that nothing can harm you कोणतीही गोष्ट तुम्हाला इजा पोहोचू शकत नाही, because Jesus has conquered it for you. कारण येशूने त्या गोष्टीवर तुमच्यासाठी जय मिळवला आहे. Amen. आमेन. That cross and the resurrection was for you. आणि तो क्रूस आणि तो वधस्तंभ आणि ते पुनरुत्थान तुमच्यासाठी होतं, The power is from there. आणि तिथून सामर्थ्य आहे. So what should be your attitude मग आपला स्वभाव कसा असला पाहिजे during storms? आणि ह्या वादळांमध्ये? Because the first response is going to show the final result. कारण प्रथम प्रतिसाद शेवटचा परिणाम दाखवेल. So the first thing you're going to do is, आणि प्रथम गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ती ही आहे, when problems come, जेव्हा समस्या येतात, when the devil comes against you, जेव्हा शैतान तुमच्या विरोधात येतो, you must make a decision. तुम्ही एक निर्णय घेतला पाहिजे. That's what Jesus says. आणि तेच येशू म्हणतो Let your heart not be troubled. की तुमचं हृदय निराश होऊ देऊ नका, हताश That's होऊ देऊ the नका. first thing. हे प्रथम गोष्ट आहे. धैर्य सोडू नका. These troubles come जेव्हा हे संकट येतात, to trouble your heart. तुमच्या हृदयाला खेदित करायला, त्रास द्यायला, So once your heart is troubled, एकदा का तुमचं हृदय खेदित झालं, then the trouble comes upon you. मग तेव्हा ते संकट तुमच्यावर येतं. So the first key the Lord gave is, आणि प्रथम किल्ली जी देव देतो ती ही आहे let not your hearts be troubled. की तुम्ही असंतुष्ट होऊ नका, तुम्ही धैर्य सोडू नका, खचू नका. Amen. आमेन. That's the first thing. आणि ही प्रथम गोष्ट आहे. Don't let the challenges trouble your heart. आणि ह्या आव्हानांना तुम्हाला खेदित करू देऊ नका. The choice is yours. आणि तुमची निवड आहे. Don't be depressed. आणि तुम्ही निराश होऊ नका. If there's any depressing news, जर कोणी किंवा निराशेची बातमी ऐकली, don't be तुम्ही discouraged. तुम्ही तिथं नाराज होऊ नका. Don't be hurt आणि तिथं हर्ट होऊ नका, because खेदाने भरू someone नका, said something. कारण कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून. Amen. आमेन. Don't let your heart be touched with all these things. आणि ह्या सगळ्या गोष्टीने तुमच्या हृदयाला स्पर्श करू देऊ नका. Only let the word of God touch your heart. आणि फक्त देवाच्या वचनालाच तुमच्या हृदयाला स्पर्श Not करू द्या. these things. या गोष्टींनी नाही. उसने ऐसा बोलो, मैं अरे छोटा बात के लिए हम लोग हर्ट हो जाते हैं. You know, you are hurting your heart. बघा, तुम्ही तुमच्या हृदयालाच त्रास देताय, खेद You're देताय, troubling your own self. तुम्ही स्वतःलाच त्रास देताय. Because heart, according to the Bible, the Holy Spirit told me, is the soul. कारण जे हृदय असतं बायबलनुसार पवित्र आत्म्याने मला प्रगटीकरण दिलं आहे ते म्हणजे जीव आहे. Don't live on emotions. आणि भावनेवर तुम्ही जगू नका. Hello, I know most Christians live by emotions. मला ठाऊक आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक भावनेवर जगतात. One day I'll teach a lengthy lesson about emotions. आणि एका दिवशी मी भावनांवर खूप मोठा धडा तुम्हाला शिकवेल. Not by faith. विश्वासाने नाही, They live by emotions. आणि ते भावनेवर चालतात. That's why they can be deceived. त्यामुळे ते फसले जाऊ शकतात. Someone who prays, अरे कितना सच्चा प्रेयर है, कोणीतरी विश्वास अशी- से प्रेगा, be healed. अरे इसमें तो कुछ ऐसा लगता नहीं, मुझको लगा नहीं कुछ ऐसा. People live by emotions. आणि लोक असे भावनेने जगतात. हाँ, अगर AC डाला, होली स्पिरिट है इधर, पक्का है. क्यों ऐसा लग रहा है मुझे, गरम हो रहा है, होली स्पिरिट नहीं दिखता आज. क्या बात है. See, they don't walk by faith. Most of the Christians, आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक असं विश्वासाने चालत नाहीत. they love emotions. आणि त्यांना भावना खूप आवडतात. If I cry, he also cries. The whole church will cry. Okay. आणि
ह्याने रडला, तो रडला, मग सगळेच लोक रडतात. Okay. Live based. If any emotion is contrary to God's word, don't accept it. कोणतीही भावना देवाच्या वचनाच्या जर विरोधात असेल तर ती स्वीकारू नका. God's word tells us, be happy. देवाचं वचन आपल्याला सांगतं की आनंदी राहा, खुश राहा. So be happy. त्यामुळे खुश राहा. Amen. आमेन. Yeah. Lastly, I'll just close. आणि शेवटचं आता मी संपवणार आहे. So take care of your heart. तुमच्या हृदयाची काळजी घ्या, Take care of your mind. तुमच्या मनाची काळजी घ्या, Take care of your mouth. तुमच्या मुखाची काळजी घ्या. All these are very important. हे सगळं खूप महत्वाचं आहे. You know, it's not others who destroy, it is you who destroy your own self. आणि इतर लोक तुम्हाला तुमचा नाश करतात असं नाही, तर तुम्ही स्वतः तुमचा नाशाला कारणीभूत बनतात. का? Because you have a choice. कारण तुमच्याकडे निवड असते. Accept it or reject it. स्वीकारायचं नाहीतर नकारायचं. Take the good, आणि चांगलं घ्या resist the bad. आणि वाईटचा नकार करा. So God will hold us responsible. त्यामुळे देव आपल्याला जबाबदार ठरवेल. उसने ऐसा क्यों बोला? अरे ऐसा क्यों बोला? तो तुमको क्या करने का है? क्षमा कर दो, भूल जाओ. Isn't it? बरोबर का नाही? So it will not start defiling your heart. बघा, ह्या गोष्टीद्वारे तुमचं हृदय दूषित होणार नाही. When you don't forgive, जर तुम्ही क्षमा नाही केले, when you become bitter, जेव्हा तुम्ही कडू it म्हणता, defiles you. मग त्याद्वारे तुम्ही दूषित होता And your faith is not going to work. आणि तिथं तुमचा विश्वास काम नाही करणार. You don't need to be discouraged आणि तुम्ही निराश नाही झालं पाहिजे. because Jesus bore our sorrows. कारण येशूने आपले सगळं निराशा, He carried our हताशपणा, griefs. आपले सगळं खेद त्यांनी घेतला. So these things come. त्यामुळे जरी ह्या गोष्टी आल्या, You can overcome them. त्याच्यावर तुम्ही जय मिळवू शकता. You are in control of every situation ह्या सगळ्या परिस्थितीच्या तुम्ही ताब्यामध्ये आहात. because you have been given authority. कारण तुम्हाला अधिकार देण्यात आला आहे. Many don't know this. पुष्कळांना हे ठाऊक नाही. Satan doesn't have any authority over you. शैतानाकडे तुमच्या विरोधात कोणताही अधिकार नाही. It is never the devil that destroys you. आणि शैतान तुम्हाला नाश करणारा नसतो. He is defeated. आणि तो हारला आहे. What can a defeated person defeat you? आणि हारलेला व्यक्ती तुम्हाला हरवू शकतो का? It is we आपणच आहोत who defeat ourselves आपल्या स्वतःला हरवतो. by the lack of right knowledge of God's word कारण देवाच्या वचनाचं योग्य ज्ञान आपल्याकडे नाही. and because we live defiled. कारण आपण अशुद्ध असं जीवन जगतो. तुम गलत शब्द बोलते हो, गाली बोलते हो, you are defiling yourself. ह्याच्याद्वारे आपण आपल्या स्वतःला दूषित करतो. Amen. Amen. Remember this. हे ध्यानात ठेवा. जिसने गाली दिया और तुम बिटर होता है तो तुम डिफाइल हो जाता है. I always do that every day. आणि मी नेहमी हे करतो. See, प्रत्येक don't think दिवशी. people didn't offend me. आणि कधीही मी जेव्हा असं बोलतो तुम्ही नाराज होऊ नका, हताश होऊ नका. Don't think people have not offended me. आणि कधीच असा विचार करू नका की लोकांनी मला खेदित केलं नाही. No, many have offended. पुष्कळांनी मला खेदित Many केलं have आहे. hurt me. पुष्कळांनी मला हर्ट केलं आहे. But every day परंतु प्रतिदिनी I forgive them मी त्यांना क्षमा करतो and I bless them आणि मी त्यांना आशीर्वादित करतो. every day. प्रत्येक दिवशी. So that why? का? So that I am not defiled. जेणेकरून मी दूषित नाही व्हावं. Amen. आमेन. You love yourself? तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करता का? Hello? करता का? तुम तुमसे प्रेम करते हो ना? नहीं करते हो. हम लोग गंदगी आए तो मुंह धो लेते, धोते क्या नहीं? थोड़ा भी इधर दाग नहीं रहने मांगता. ऐसा ऊपर से हम इतना स्वच्छ दिखने मांगता. येस. मगर इससे डिफाइलमेंट होता उसका क्या है? इधर तो सिर्फ मक्खी आएगा, उधर तो शैतान आएगा गंदगी में. Isn't it? हो की नाही? फिजिकल डर्ट में मक्खी आ सकता है, आणि स्पिरिचुअल डर्ट में डेविल आएगा. सो इफ यू लव योरसेल्फ, जर तुम्ही स्वतःवर प्रेम करता, डोंट कीप बिटरनेस. त्यामुळं तिथं कडूपणा ठेवू नका. मग यू थिंक बट उसने ऐसा किया ना, उसका क्या है? उसका क्या है? प्रभु देखेगा उसको. Amen. आमेन. That person is in God's hand. आणि तो व्यक्ती देवाच्या हातात आहे. But you don't take revenge. परंतु तुम्ही बदला घेऊ नका And you don't become bitter. आणि स्वतः कडू होऊ नका. Neither wait, कभी अटैक आएगा. वो कैसा है वो? अभी भी ठीक है. अच्छा. अभी कैसा है वो? अभी भी कुछ नहीं होगा. अच्छा. इसका मतलब अभी तक तुम्हारे में बिटरनेस है. छोड़ दो उसको. God is the righteous judge. आणि देव धार्मिक असा He जज आहे, says, न्यायाधीश vengeance आहे. is mine. तो काय म्हणतो? सूड घेणं माझं आहे, तुम्हारा नहीं. तुमचं नाहीये बदला घेणं. नहीं, मैं प्रभु को बताना तो चाहिए ना उसने क्या किया. कोई जरूरत नहीं. वो क्या किया वो करने के पहले ही प्रभु जानता है. आमेन. हेलो. So you don't have to tell him. He knows everything. तुम्ही देवाला सांगायची गरज नाही. देवाला सगळं काही ठाऊक आहे. Amen. आमेन. Let's all stand up. आपण सगळे उभे राहूया.